राम राम नमस्कार. शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, कशा आहेत? चांगल्या आहेत ना? चांगला राहायला पाहिजे. तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा. चला, आज आपलं काय आहे तर आपली आज रेसिपी एकदम स्पेशल रेसिपी आहे. बाळातीन बाईसाठी खसखशीची भाजी आणि ज्वारीची भाकरी. हे आमच्या मराठवाड्यामध्ये प्रसिद्ध आहे. खसखशी तर खसखस घेतली बघा मी थोडीशी, आणि इथं 2 कांदे घेतले. खसखस आपल्याला ना आता ही भाजून घ्यायची, त्यावर थोडीशी किंचित भाजायची. ती टाकली का लगेच करपती, तर त्याच्यामुळं ना काय करायचं, टाकायची आणि लगेच तवा गरम होऊ द्यायचा, आणि उडती पण आणि लगेच भाजती पण. आणि जा बघा, आता आपली भाजली आहे तर उडती पण आहे. आता हे खसखशीचे खूप फायदे आहे. बाळातीन बाईला अशी भाजी दिली का करून, बाळाला दूध पण सुटतं या भाजीनं. त्याच्यानंतर तेल राहतं ना खसखशीमध्ये, तर बाळातीन बाईला हाडाला मासाला सगळ्यांना तेल पण, आयुर्वेदिक तेल पण पोचतं. तर अशी हप्त्यातून एखाद्या वेळेस अशी 1-2 वेळेस भाजी करून द्यायची. आता इथं आपण पाट्यावर वाटून घेतोय, अशी बारीक वाटून घ्यायची छान मस्त. मैत्रिणींनो, खूप फायदे आहे. झालं बघा, आता इथं आपलं वाटून कांदा कापून घेतला, बारीक बारीक कांदा कापायचा, खूप बारीक कापायचा. तेल पण गरम झालं. आता आपल्याला कांदा टाकायचा त्याच्यामध्ये. आता ही आपली कांदे टाकून भाजून झाले. ही भाजी ना मैत्रिणींनो खायला पण खूप चांगली लागते. आता इथं हिंग टाकलं, मिरची पावडर टाकली, थोडीशी हळद टाकली आणि थोडंसं मीठ टाकलं. आता कसं राहतं, एकट्या बाईपुरती भाजी राहते ना, तर मग थोडं थोडं टाकायचं आणि तिखट कमी टाकायचं. थोडं बाळातीन आहे ना, तर तिखट नाही जास्त टाकायचं. आता इथं झाली बघा आपली, ती वाटून घेतली होती आपण खसखस, ती सोडली. अशी भाजी करून ज्याच्या घरात बाळातीन बाई आहे तर त्याने अशी ना भाजी करून द्यायची मैत्रिणींनो. त्याच्यानंतर त्याच्याबरोबर बाळातणीला ज्वारीची भाकर द्यायची. खास करून ना ज्वारीची भाकरच तिला द्यायची. आता इथं आपण भाकर पण करतोय त्याच्याबरोबर. 1-2 मिनटं अगोदरनं काय करायचं, पिठनं पाणी टाकून भिजत ठेवायचं, असा गोळा करून ठेवायचा. मी गोळा करून ठेवला होता, कारण भाकर लुसलुशीत होती आणि चांगली होती, नरम पण होती. आता इथं काटवट नाही आहे माझ्याकडं. पहिले काटवटी होत्या मैत्रिणीनं, काटवट नाही आहे. ताटात एवढी चांगली भाकर येत नाही, तर मी आता पोळपाटावर याला मळून घेऊन पोळपाटावर थापणार आहे. तुम्ही पण तुमच्याकडे एखादा असा मोठा पोळपाटा असेल तर तुम्ही पण वापरू शकता भाकरीला. आणि इतकी छान भाकर झाली. मी पहिल्यानंच करून बघितली पोळपाटावर. एकदम एकसारखी पातळ छान गोल, तशी आपण ताटात परातीत केलेली भाकर होत नाही अशी. तर म्हटलं आता ही ट्रिक वापरून बघू. तर मी वापरली तर खूपच छान भाकर झाली मैत्रिणीनं. बघा तुमच्या समोरच आहे ती भाकर पण कशी होती, छान मस्त गोल आणि पातळ आणि एकसारखी झाली बघा भाकर. आता ही ज्वारीची नाही, दोन्ही मिक्स आहे, बाजरीचं आणि ज्वारीचं पीठ. पण मग तुम्ही बाळातीन बाईला ज्वारीची भाकर आवर्जून खायला देत जा. ज्वारी चांगली राहते, पचती लवकर, हलकी राहते पचायला पण, आणि बाळाचं पोट वगैरे पण दुखत नाही त्याने. बाळातणीला पण खायला चांगली राहते. बघा भाकर किती छान आली मस्त. तर अशी भाकर झाली आपली मस्त. आज बाळातीन बाईची स्पेशल रेसिपी झाली. तुम्हाला ही जर रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा मैत्रिणींनो. खूप छान झाली आहे भाकर पण, पातळ पातळ छान मस्त. बघा भाजी बघा कशी, तेल पण एवढं टाकलं होतं पण किती तेल आलं त्या भाजीला वगैरे, कारण खसखशीमध्ये तेलच राहतं ना आधीच. मस्त भाजी पण झाली आणि भाकर पण बघा कसं पापडा निघायला आहे. अशी भाकर आणि भाजी करून द्या. ज्याच्या बी घरात बाळातीन असेल किंवा पाहिजे असेल तर ही रेसिपी नक्की बघा. हे पौष्टिक अन्न आहे बाळातीन बाईसाठी.